पापडी. जेवणामध्ये आहे रोशनची स्पेशल आवडीची अंडा करी. कोंबडी होईल. कोंबडी होईल. आता जस्ट आपण रेडी झाले आहे आणि अनाया पण रेडी होत आली आहे. हे यू ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आता सकाळ झालेली आहे. मी उठली, ब्रश करते आहे आणि दोन्ही आळशी लोक इथे झोपलेले आहेत. त्यांचा छोटा बाळ पण झोपलेलाच आहे अजून. तर तोपर्यंत मी माझं आवरून रेडी होते. आता वाजले आहे 8:30 आणि ऑलरेडी आम्ही लेट झालो असं नाही म्हणू शकत, कारण आम्हाला चिल काही कामच नाही आहे दुसरं. आम्ही फ्रेश होतो आणि ब्रेकफास्ट करून येतो. अजून ठरलेलं नाही की पहिले फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला जायचं, म्हणजे आंघोळ वगैरे करून जायचं आहे, की तसंच पहिले ब्रेकफास्ट करून येऊ आणि मग जायसाठी रेडी होऊ. मला वाटतं आमचं 11 वाजताचा चेकआउट असेल. आणि आजचा काही प्लॅन नाही आहे सध्या की आम्हाला कुठे जायचं आहे का बाहेर फिरायला वगैरे, की स्ट्रेट आम्ही पुणे जातो. पण बघूया की कसं करायचं. आणि अनायाचं फीड झालेलं आहे ऑलरेडी, तर आम्हाला ब्रेकफास्ट करायचं, आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट करून येऊ शकतो आणि मग तिला काय खायला घालायचं तसं घालू शकतो. तर कालपासून तुम्ही आय होप तुम्ही कालचा व्लॉग बघितलाच असेल, की ज्यामध्ये मी तुम्हाला कंप्लीट दाखवलं माझं इथे आल्यापासूनचं कसं रुटीन होतं, नायला मी कधी कधी फीड केलं आणि कधी कधी तिला काय जेवायला घातलं. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. तुम्हाला खूप सर्व इन्फॉर्मेशन मिळेल की जेव्हा केव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तुम्ही काय बघायला पाहिजे, काय सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे सोबत आणि कसं बाळाला ट्रीट केलं पाहिजे. तर तो व्लॉग नक्की बघा. मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. बॅग पॅकिंगची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, तर तुम्ही ते व्लॉग नक्की जाऊन बघा दोन्ही पण. तर चला मग आता मी ब्रश करते, फ्रेश होते मस्त आणि मग ब्रेकफास्टला भेटूया. आणि सकाळी उठल्या उठल्या इथे बघितलं तर एकदम मस्तवाली मॉर्निंग झालेली आहे. छान थोडा थोडा पाऊस येतो आहे आणि धुकं पडलेलं आहे. तिकडे एक डोंगर होता, ॲक्च्युली तो डोंगर दिसत नाही आहे धुक्यामुळे. म्हणजे इतकं फ्रेश वाटतं इथे उठल्या उठल्या, जे की आपल्याला आपल्या घरी बघायला नाही मिळत जनरली. फक्त बिल्डिंग्स बघायला मिळतात आजूबाजूला. तर चला आपण बाहेर जाऊनच भेटूया आता. चला पाऊस येतो बघ. बापरे, ह्याच्यासाठी घ्यायची होती का? मजा झाली पण एकदम पावसात. नानू नानू, हे नानू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, काय धावून आहे माझ्याकडे. चलो चलो. हो, बाय बाय. बाय बाय बाय. आम्ही चाललो. तुझा फोटोग्राफ झाला का? झोपेभर आम्ही फोटोबाज करत असतो म्हणा उठेपर्यंत. हो ना नानू. युट्यूब आहे तर व्हिडिओ हवे नाही होत. दुसरं आता जस्ट आम्ही उठलेलो आहे आणि अनाया पण आता जस्ट उठलेली आहे. तर आता आम्ही सगळे करतोय जेवण, ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही खरंच ब्रेकफास्ट करत आहोत. मग आता बघू पुढे काय बनतंय. या तुम्ही बघू शकता आता प्लेन पराठा आहे का? हां, प्लेन स्वीट. आय डोंट नो. अरे तेव्हापासून मी सोडून दिलं. तुझं बरोबर आहे. जेवढे व्हीट ब्रेड असतात तुम्ही म्हणता. झोप झाली, डेबाई भरलाय. ती म्हणते पण ना, मैं तो जम के टूट जाती हूँ भाई. You had take some watermelons for her, no? No, she can't eat watermelon.
हां विचारा बाहेर असेल पुन्हा ब्युटी मध्ये बांधू ना. भूक लागली. हवेनीच तो इकडे तिकडे होतोय. अभी दीदी का One more time, huh? आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आणि मी मस्त फ्रेश झालेली आहे. आता अनायाला फ्रेश करणार आणि आम्ही निघणार आहे आता रिसॉर्टमधनं, कारण आता 11 वाजत आहेत, 10:30 वाजलेले ऑलरेडी. तिचं डायपर चेंज करते, फीड करणार. ॲक्च्युली आता तुम्ही बघितलंच असेल, आम्ही तिला सकाळी ब्रेकफास्टमध्ये थोडासा पपाया दिलेला आहे. तिला एकदा फीड करते आणि मग परत लागलं की मी गाडीत फीड करू शकते आणि मग आम्ही घरीच पोहोचणार, तर इव्हिनिंगचं जेवण तिला घरी देऊ शकते. तर असा हा पूर्ण आमचा कालपासूनचा आतापर्यंतचा सगळा व्लॉग तुम्ही बघितला असेल की मी अनाला कधी काय खाऊ घातलेलं आहे आणि तिने एन्जॉय केलं. असं काहीच नाही की तिने घरचं फूड मिस केलं की काही कुक करूनच द्यायला पाहिजे होतं, असं काहीच गरज नव्हती, कारण तिला फ्रूट्सवर मस्त झालं, प्लस ब्रेस्ट फिडिंग. आता जस्ट आपण रेडी झाले आहे आणि अनाया पण रेडी होत आली आहे. सो आता आम्ही निघणार आहे घरी जायला. आता जस्ट निघणार आहे 5 मिनिटं. मला तर कालपासून इतकी मोठी बज्जाली, 1 सेकंदात झोपली तर गाढ झोपेत आली. आणि मी आता ठरवलं जेव्हा मी दुसऱ्या घरात शिफ्ट होईल तेव्हा मी तसंच 9041 सगळं रूम तयार करणार, बेडरूम सगळं. आता अनायला मस्त फ्रेश केलं मी, छान वाईब्सनी पोचून दिलं तिला. आंघोळ आम्ही घरी जाऊनच घालणार कारण ऑलरेडी लेट झालेला आहे. आणि आता पटकन तिला फ्रेश वाटावं म्हणून एक क्विक तिला फ्रेश करून दिलं. आणि बाकी आपण तिला छान नवीन नवीन ड्रेस घालूया अँड शी इज हॅपी. आता तिला मी मस्त फीड करते फ्रेश झाली की, म्हणजे आम्ही निघायला मोकळं. हे पहा, अनायाचा न्यू ड्रेस तुम्ही बघू शकता, इतका सुंदर आहे. हत्ती पण आहे, 1 ते 10 हत्ती असेल वाटतं. तुम्ही बघितलं असेल पूर्ण ट्रिप मध्ये मी अनायला मस्त फुल कपडे घातले, कारण इथे थोडी थंडी होती. स्वेटरची एवढी गरज नव्हती पण फुल कपड्यांची गरज होती, तर तिला कंटिन्यू मी फुल कपडेच घातले. आणि जेव्हा किंवा गरज पडली तेव्हा टोपी पण घातली बाहेर जेव्हा आम्ही निघालो, कारण खूप हवा होती. आणि आज मान्सूनचा पण दिवस होता म्हणून आम्ही फुल कपडे इथं आणलं होतं, कारण आपल्याला चुकून थंडी वाजली तर असं थंडी नको, कुडकुड नको व्हायला, फीवर नको व्हायला म्हणून. मी पण ऍक्च्युली माझ्याकडे स्वेटर नव्हतं, म्हणजे जॅकेट नव्हतं म्हणून मी स्वेटरच घेऊन आली, कारण थंडी वाजली. त्रिशा से बाय. बाय. आता आम्ही चालले घरी. आता जस्ट बघू शकता इथं आई बसलेले आणि बघू शकता झाडं पण आहे. मग तुम्हाला कळतच असेल की घरात आम्ही जातोय ना. नानू बघ कसं बघते. नानू बघ. नानू तू काही बोलणार का? नानू यू वॉन्ट टू से समथिंग? तिचं म्हणणं हे आहे की आपण आता जस्ट घरी चाललोय, मग दीदी मेड सगळेच असणार.
कसा? खूपच छान. म्हणजे आपण हे आम्ही अनुसाठी ड्रेस मागवला होता इंडिपेंडन्स डे साठी आणि डॅडाकडनं ऑर्डर झाली चुकीची आणि त्यांनी रिपब्लिक डेचा ड्रेस मागवलाय. आता आम्हाला हा रिटर्न टाकावा लागेल आणि आमची तर किती आहे भरपूर दिवस आहे आपल्याकडे, 10-15 डेज आहे. तेवढ्या वेळात आपल्याकडे ड्रेस परत येऊन जाईल आणि आला की मग मी तुमच्याशी वाटल्यास लिंक शेअर करते की मला कसा ड्रेस मिळाला. मग आम्ही घरी आलो आणि थोडंसं फ्रेश झालो. अनायासाठी फूड बनवलं. मी मस्त एक थोडीशी 15-20 मिनटं झोप पण घेतली. तोपर्यंत डॅडाने अनायाला खेळवलं आणि इथे अनायाचं फूड रेडी झालेलं आहे. थोडंसं आम्ही थंड होण्याची वाट बघतो आहे. थंड झालं की अनायाला लगेच देता येईल. आता वाजले आहे 3 वाजता आम्ही तिला आजचं फूड देतो आहे. पण तिला काही भूक लागली नव्हती कारण आल्या आल्या मी परत तिला एकदा थोडंसं ब्रेस्ट फीड केलं होतं म्हणून मग लगेच काही फूड दिलं नाही. आता अर्धा तास झाला आम्हाला येऊन आणि मी आता तिला खायला देते आहे. नानू, तर अनायाला आज जेवणामध्ये काय आहे? मस्त नाचणीचं पीठ आणि त्यामध्ये आम्ही टाकलं आहे पेयर. आवडलं? हा, कसं वाटलं नानू? छान छान. कसं वाटलं? छान छान. मम्मा घे मम्मा. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मी रेडी झाली मस्त आंघोळ करून. ऍक्च्युली अनायाची पण मी आंघोळ करून दिली पण रोशन जिमला गेला होता त्यामुळे मी काही शूट करू शकली नाही. मी भराभर तिला रेडी केलं मस्त. मावशी आल्या होत्या त्यांनी स्वयंपाक केला कारण खूप जोराची भूक लागलेली आहे. आम्ही आज लंच स्किप केला कारण ब्रेकफास्ट खूप पोटभर झाला होता आणि म्हणून लंच केलाच नाही. पण आता खूप भूक लागली होती म्हणून म्हणते त्यांना लवकर या आणि स्वयंपाक करून द्या. जेवणामध्ये आहे रोशनची स्पेशल आवडीची अंडा करी, त्याच्यासोबत पोळी आणि माझ्यासाठी केलेला आहे मसाले भात कारण हा मला खूप आवडतो. तर आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि अनु इथे खेळती आहे. आमचं जेवण झाल्यावर मी अनायासाठी जेवण बनवून देणार कारण तिने 3-3:30लाच जेवलेले त्यामुळे त्याच्यानंतर फीड पण केलं होतं. तर आता तिला थोडा उशिराच देते तर मग 8 वाजेपर्यंत तिला मी जेवायला देणार. आता आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मी अनुसाठी जेवण बनवलं. आता तिला भरवते. आता 7:30-8 वाजतायत. मग त्यानंतर आम्ही थोडं बाहेर जाऊ, थोडं रिफ्रेश वाटतं म्हणून आता पहिले तिला जेवण भरवून घेते आणि तिला भूक पण लागलेली आहे. आता मजेने खात आहे. आता मला खूप लोक विचारतात की तुम्ही किती तासाचा गॅप ठेवता. तर मी 3 तासाचा गॅप ठेवते जनरली पण तो हळूहळू वाढवायचा आहे मला 4 तासापर्यंत. तर कधी कधी मी 3.5 तास असं वगैरे गॅप ठेवून तिला जेवायला देते किंवा फीड करते. तर जे काही माझ्या फीडची किंवा जेवणाची गॅप आहे ती कंप्लीट 3.5 तास तरी असते. आता ती 6 महिन्याची झाल्यानंतर. तसं 3 महिन्याची झाल्यानंतरच आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही आता जेवणातला गॅप जो आहे तो वाढवला पाहिजे. म्हणजे त्यांना कळेल की आपण एका वेळी पूर्ण पोटभर जेवलं पाहिजे की 3 तास आपल्याला भूक लागू नये. आता आम्ही चाललो आहे बाहेर. जेवण झालं माझं, रोशनचं आणि अनायाचं, सगळ्यांचं जेवण झालं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रेश मला थोडंसं बाहेर निघू, मॉलमधून फिरून येतो. तर आम्ही बाहेर निघतच होतो तर अनायाचं एक पार्सल आलं. म्हटलं चला ओपन करून बघूया की कसं आहे. मी तिच्यासाठी मागवले आहे हेअर बँड्स. खूप छान कलरफुल खूप सारे आहेत. वाव, इतके 4 कलर आहेत. तर आपण येल्लो वाला ओपन करूया कारण खूप हायलाइटिंग तोच वाटतोय सगळ्यात जास्ती. नाईस. ऍक्च्युली याच्याने दोन्ही पर्पज होतात की कान पण झाकतात आणि एक बेल्ट पण होऊन जातो म्हणून मी ऑर्डर केलं. तर थंडी पण आहे तर आपण घालून बघूया अनायाला. नानू हे घालायचं आहे. झालं. Oh, so cute. Anaya is looking so cute. Look at me. Oh, cutie pie. Cutie pie. ओरे बापरे. Flying kiss. क्युटी पाय. मग गेलो आम्ही मॉलमध्ये वॉक करायला आणि अनाया गेल्या गेल्या झोपी गेली. मस्त ती झोपली होती शांततेत कारण दिवसभर थकलेली होती. आणि असं झालं आमच्या दिवसाचा शेवट. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.